सांगली महापालिका नूतन महापौर आणि उपमहापौरांच्या निवडी पडल्या पार। सांगली महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे आणि राष्ट्रवादी आघाडीचे सत्ता स्थापन झाली। महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार पडली। बिनविरोध झालेल्या निवडीमध्ये भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांची महापौर आणि उपमहापौरपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गजानन मगदुम यांची निवड झाली। महापालिकेच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या उपस्थितीमध्ये निवड प्रक्रिया पार पडली। या निवडीनंतर माजी खासदार संजय काका पाटील आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत नूतन महापौर उपमहापौरांनी पदभार स्वीकारला। या निवडीनंतर सांगली शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचा विश्वास नूतन महापौर धीरज सूर्यवंशी यांनी व्यक्त केला। आज महापौर पदाची आमची बिनविरोध मला वाटते सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर उपमहापौर बिनविरोध झालेला आहे आणि सर्व 78 नगरसेवकांना संघ घेऊन आम्ही तिन्ही शहराचा चांगला विकास करण्याची आमची मानसिकता आहे। काय विकास कामे काय असणार आहेत, कशावर तुम्ही शहराचा भर देणार आहात? स्वच्छता प्रमुख विषय आमचा असणार आहे की स्वच्छतेचा असणार आहे। दुसरी गोष्ट आहे राहिलेली पेंडिंग प्रकल्प काही गोष्टी असतील तर ते आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही सांगली शहरात खेचून आणून ते सुद्धा पूर्णत्वाकडे न्यायचं आहे। आपल्याला बिनविरोध केलेला असल्यामुळे तुम्ही विरोधकांना सुद्धा आपल्यासोबत घेणार आहात? नाही, आता 78 नगरसेवक आम्ही एक संघ आहोत। सर्वांचीच मानसिकता हीच आहे की सांगलीचा विकास, मिरजेचा, कुपवाडचा सगळ्याचा विकास करायचा आहे। त्यामुळं कोण विरोधात कोण यात राहण्याची काय शक्यता नाही आहे। आम्ही सर्वांना संघ घेऊन 78 नगरसेवकांना घेऊनच काम करतो। सांगली मिरज कुपवाडमध्ये महापौर उपमहापौर निवड झाल्याबद्दल सर्व 78 नगरसेवकांचं व सर्व नेत्यांचं आभार मानतो। काय विकास कामात पुढे तुम्हाला काय असणार? सांगली मिरज कुपवाडमध्ये महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे। पाण्याचा प्रश्न मुबलक पाणी द्यायची व्यवस्था महापौर उपमहापौर आम्ही मिळून पाण्याची व्यवस्था कुठल्या पद्धतीने चालू आहे, कुठं कमी आहे कुठं जास्त आहे, तर जास्तीत जास्त पाण्याची व्यवस्था करण्याची मानस आमचा आहे। महापौर आणि उपमहापौरची निवड झाली। महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीचे पैलवान धीरज सूर्यवंशी यांची निवड झाली आणि उपमहापौर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदुम यांची निवड या ठिकाणी झाली। विशेषतः म्हणजे ही बिनविरोध निवड झाली। सर्व 78 नगरसेवकांनी या ठिकाणी या दोघांच्यावर विश्वास दाखवून आज ह्यांची निवड बिनविरोध केली। सांगलीच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं की पहिल्यांदाच हा पायंडा पाडला गेला की विकासाच्या मुद्द्यावर आपण या ठिकाणी काम करू। गेले अनेक दिवस महापालिकेमध्ये प्रशासकाचं राज्य होतं, आता लोकनियुक्त राज्यकारभार चालू होणार। लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि या शहरामध्ये भेडसावणारा दिव्यांचा प्रश्न, ह्या प्रामुख्यानं आमची मंडळी यामध्ये लक्ष घालतील। मी यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब, या शहराचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिसभाई नायकवडी, माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही युतीमधली सत्ता या महापालिकेमध्ये आलेली आहे। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास त्या ठिकाणी होईल। मला विशेषतः या ठिकाणी उल्लेख करावा लागेल की या राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचासुद्धा फार मोठा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे। त्यामुळं जी प्रलंबित अनेक वर्षाची कामं आहेत, या कामं आम्ही या महायुतीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू। देशात महायुती, राज्यात महायुती आणि आता महापालिकेमध्ये सुद्धा महायुती, या तिन्हीच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगला विकास करू आणि हे 2 पदाधिकारी नक्कीच या शहराच्या विकासामध्ये लक्ष घालतील, मला या ठिकाणी खात्री आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।